नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी रिजनल सेंटर पुणे इथून ब्लॉक 2 थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 या अंतर्गत ब्लॉक 2 आपण म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे या विषयातील ब्लॉक 2 ग्राहक वर्तनाचा सिद्धांत आता आपण पाहत आहोत. यातील युनिट 5 कंझ्युमर बिहेवियर अर्थात कार्डिनल अप्रोचमेंट अँड सप्लाय इन प्रॅक्टिस. कार्डिनल अप्रोचमेंट किंवा मुख्य उद्दिष्ट किंवा ग्राहक वर्तन कशा पद्धतीने करतात, एखाद्या वस्तूची मागणी आणि पुरवठा आपण जसं पाठीमागच्या याच्यामध्ये पाहिलं त्या अनुषंगानेच अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी एकूण पुरवठा हा कशा पद्धतीने असतो, कशा स्थितीत बदलतो या अनुषंगाने त्याचा विचार करणं अगत्याचं ठरू शकतं. परंतु मागणी पुरवठ्याच्या पद्धतीने आहे, किमतीतल्या बदलानुसार ज्या पद्धतीनं मागणी आणि पुरवठ्यात बदल होईल त्याच अनुषंगाने ग्राहकाचं वर्तन देखील कशा पद्धतीनं अपेक्षित आहे किंवा त्या स्थलकाल परत्वे भिन्नता आपण म्हटल्या. परंतु व्यक्ती हा जर विचार केला तरी तो ग्राहक म्हणून हा वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. इंडस्ट्री एखादी कंपनी आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्या कंपनीची स्थिती, कंपनीला अपेक्षित असणारं योगदान हे वेगवेगळ्या पद्धतीचं ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याच्या असणारी देखील मागणी ही वेगळ्या पद्धतीची असू शकते. त्यामुळे ग्राहक वर्तनाचा जो सिद्धांत आहे कंझ्युमर बिहेवियरच्या अनुषंगाने जो आहे तो ग्राहक वर्तन कशा पद्धतीने करू शकतो, मुख्य त्याचा दृष्टिकोन काय काय आहे तो आपल्याला पाहावा लागेल. त्या दृष्टिकोनात ज्या पद्धतीने बदल होतोय त्याच पद्धतीनं अर्थव्यवस्थेतल्या इतर घटकामध्ये देखील बदल झाल्याचं आपल्याला अनुभवायला येईल. त्यामुळं ग्राहक कशा पद्धतीनं वर्तन करू शकतो, किती कोणत्या स्थितीला त्याच्यात बदल होईल ते आपल्याला पाहावं लागेल. कंझ्युमर बिहेवियर जर वेगवेगळ्या पद्धतीने असेल तर अर्थव्यवस्थेतली डिमांड किंवा मागणी जी आहे ती त्या स्थितीत त्या पद्धतीनं होणार नाही, त्याच्यात निश्चित बदल होईल. म्हणजे आपण असं म्हणूया की व्यसन करणारा व्यक्ती असेल तर त्याला व्यसनी पदार्थाचे काय असतील त्याची मागणी आवडते. जो कोणी व्यक्ती समजा याची मागणी करत असेल ग्राहक म्हणून, कोल्ड्रिंक्स आता आपण सध्याचा विचार करता कोल्ड्रिंकची मागणी केली जाते. म्हणजे हॉट सीझन असेल त्यावेळेला कोल्ड्रिंक्सची डिमांड जास्त असते. किंवा इतर वेळेला आपण असा विचार करूया की फ्रुट्स खाणारे व्यक्ती असतील तर फ्रुट्सची मागणी करतील. म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणती मागणी कशा पद्धतीने करायची की त्या प्रत्येक ग्राहकावरती. किंवा आपण असाही विचार करू शकतो आणखी स्टुडंट लेवलला असताना, विद्यार्थी तसेच असताना किंवा तरुणांची मागणी ही कोल्ड कॉफीला आता सध्या झालेली आहे. आणि इतर लोकांचा जर विचार केला तर ते कॉफी किंवा टी प्रिफर करतील. म्हणजे हॉट टी असेल किंवा हॉट कॉफी असेल त्याची मागणी केली जाईल. पण कोल्ड कॉफी ही आताच्या तरुणांमध्ये किंवा आताच्या सर्वच आपण म्हणूया IT क्षेत्राचा जर विचार केला तर तिथल्या युवकांमध्ये याचा कोल्ड कॉफीचं फार थोडंसं वाढलेलं आपण पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये घेणारे घटक हे कदाचित वेगवेगळे असतील, मिळणारे बेनिफिट्स हे वेगवेगळे असतील. त्यामुळे कुणाची मागणी कशा पद्धतीने असेल. सुरुवातीचं आपण पाहिलं तर गुळाचा चहा बनवण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे किंवा त्याच्या अगोदर आपण म्हणूया चहा ही संकल्पना नव्हती. परंतु नंतर ज्या वेळेला आपण चहापासून आता गुळाचा चहा असेल, साखरेचा चहा असेल किंवा चहामध्येच आपण वेगवेगळे प्रकार आता पाहतोय ते वेगळे एवढे प्रकार याची मागणी ही कशा पद्धतीने आहे, ग्राहकाचं वर्तन कशा पद्धतीने आहे. अचानक त्याची लहर आपण म्हणूया. स्वीट होममध्ये गेलं तर खरं तर स्वीट होममधले मॅक्झिमम पदार्थ 90% पदार्थ हे स्वीट किंवा गोड असतात. परंतु त्या गोडीमध्ये पण परत मिडियम असेल, जास्त गोड असेल, कमी गोड असेल, या सगळ्या बाबींचा सारासार विचार करावा लागतो. आणि त्या विचारातून अर्थव्यवस्थेतील मागणी ही सूक्ष्म अर्थशास्त्रात त्या दृष्टीने व्यक्तीतली भिन्नता असणारे ते उपभोक्ता आपली मागणी करत असतो. इंट्रोडक्टरी पार्ट नंतर आपल्याला उपभोक्त्याची संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ युटिलिटी कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहायचे. त्यानंतर उपभोक्ता म्हणजे काय, व्हॉट इज युटिलिटी, इच्छा, उपयुक्तता, उपभोग आणि समाधान यांच्यातील संबंध, रिलेशन बिटवीन व्हॉट, युटिलिटी, कन्झम्पशन अँड सॅटिस्फिकेशन ह्या बाबीवरती आपल्याला प्राधान्यक्रमाने लक्ष देणं अगत्याचं ठरतं. प्राधान्याबद्दल काही मूलभूत गृहीतकं जी आहेत, सम बेसिक अझम्पशन अबाउट प्रेफरन्स,
त्याला प्राधान्यक्रम जर दिला तर 1, 2, 3, 4, 5 या क्रमानुसार आपल्या मूलभूत काही समस्या हायपोथेसिस जे आहेत ते कंझ्युमरच्या अनुषंगाने मांडावे लागतात. त्या मांडणीच्या नंतरच आपल्याला लक्षात येतं की कोणता ग्राहक हे कशा पद्धतीने मागणी करू शकतो. ग्राहक प्राधान्याबद्दल गृहीतक जे आहेत ती मुख्यतः वेगवेगळी असू शकतात. अजून अबाउट कन्झम्पशन, मुख्य उपयोगिता विश्लेषण किंवा कार्डिनल युटिलिटी अनालिसिस म्हटलंय त्याच्यात मुख्य घटक किंवा कोणत्या पद्धतीच्या विश्लेषणावर भर दिलेला आहे. सीमांत उपयोगिता कमी करण्याचा कायदा किंवा त्या अनुषंगाने नियम असं म्हटलंय. लॉ ऑफ डायमेन्शन मार्जिनल युटिलिटीज, कायद्याच्या किंवा एक उपभोक्त्याच्या मर्यादा ज्या आहेत लिमिटेशन्स आपण त्या लिमिटेशन्स कशा पद्धतीने आहेत. आणि क्रिटिसिझम ऑफ लॉ किंवा कायद्याच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने आपण या नियमावरती झालेला टीका त्याचा देखील 5.52 मध्ये समावेश केला आहे. 5.6 मध्ये उपयुक्तता विश्लेषणाद्वारे ग्राहक समतोल. उपयुक्तता, एखाद्या वस्तूची उपयुक्तता किती आहे. कंझ्युमर इक्विलिब्रियम थ्रू टू युटिलिटी अनालिसिस, म्हणजे उपभोक्त्याच्या किंवा उपयुक्तता विश्लेषणाद्वारे ग्राहक आपली मागणी करत असतो किंवा त्याला त्याची उपयुक्तता किती आहे त्या अनुषंगाने त्याची मागणी ही निश्चितपणे होत असते. ग्राहक समतोल निश्चित करणे किंवा कमी होण्याच्या कायद्याच्या किंवा या अनुषंगाने डेरिव्हेशन ऑफ डिमांड कर्व विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ डायमेन्शन मार्जिनल युटिलिटी, कमी होण्याच्या कायद्याच्या अनुषंगाने मदतीनं मागणी वक्राची उत्पत्ती जी आहे ती सीमांत उपयुक्तता आहे ती कशा पद्धतीने आहे, ती किती वाढू शकते घटू शकते ते आपल्याला पाहणं अगत्याचं करू शकतो. त्यानंतर कमी होण्याच्या कायद्याच्या किंवा त्या अनुषंगाने असणारे पळवाटा त्या देखील पाहाव्या लागतील. ग्राहक अधिशेष कंझ्युमर सरप्लस जे आहे ते कंझ्युमर सरप्लस किंवा ग्राहक विशेष आधिक्य किती होऊ शकतं, कशा पद्धतीने होईल ते पाहावं लागेल. कार्डिनल युटिलिटी विश्लेषणाचे गंभीर मूल्यांकन किंवा कार्डिनल इव्हॅल्युएशन ऑफ कार्डिनल युटिलिटी अनालिसिस सारांश किंवा कन्क्लुजनकडे येत असताना अशा बाबीवर भर दिलेला आहे. त्याचबरोबर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये व्यवहारातील मागणी आणि पुरवठा या संकल्पना म्हणजे समतोल, निर्धार किंमत आणि प्रमाण, रेशनिंग आणि दुर्मिळ वस्तूंचे वाटप, किमान वेतन कायदे आणि लवाद इत्यादी या आणि त्यानंतरच्या युनिटमध्ये आम्ही तपासून ग्राहक वर्तन सिद्धांत किंवा ग्राहक वर्तन हा नेहमीच एक विशेष विषय असल्याचा दिसून येतो. कुतूहल आणि संशोधन किंवा संशोधन समजून घेण्याचा हा प्रयत्न करत आहे आणि व्यापार सुरू झाल्यापासून ग्राहकाच्या वर्तनाचा देखील अंदाज त्याच्यामध्ये लावला जातो. व्यवहारातील मागणी ही कशा पद्धतीने आहे, किती मागणी आहे, व्यवहार हा आर्थिक दृष्टीनं किती फायदेशीर ठरू शकतो, कोणत्या वस्तूला किती मागणी येईल, म्हणजेच निर्धार जो आहे तो किंमत आणि मागणीचं प्रमाण किंवा त्या अनुषंगाने असणारी दुर्मिळ बाबी ज्या आहेत त्याचं वाटप स्वस्त धान्य दुकानामार्फत करता येऊ शकतं का ते पाहणं अगत्याचं ठरेल. किमान वेतन कायदे आणि लवाद इत्यादीचा विचार करता या आणि त्यानंतरच्या युनिटमध्ये तपासून पाहणं हे अगत्याचं ठरू शकतं. वर्तन सिद्धांत जो आहे तो ग्राहक वर्तन हा नेहमीच एक विषय तयार झालेला असतो किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार हा मांडलेला दिसतो. कुतूहल आणि संशोधनाच्या अनुषंगाने संशोधक हा विशेष बाबीवर भर देत असतो आणि त्या भर दिल्यानंतर रिसर्चरकडून जास्तीत जास्त बेनिफिट देणाऱ्या गुड्स किंवा कुतूहल निर्माण करणाऱ्या ज्या वस्तू असतील हे देखील शोधली जाते. ती जेवढी जास्त उपयुक्तता असेल तेवढं उत्पादन करता येईल का, त्याचा पुरवठा करता येईल का याच्यावर भर दिलेला असतो. या उपभोक्त्याच्या उपयोगितेच्या अनुषंगाने दिलेला भर हा निश्चितपणे फायदेशीर ठरत असतो. त्यामुळं लोक त्याची मागणी किंवा उद्योग संस्था असतील, कंपन्या असतील वेगवेगळ्या त्या वस्तूची मागणी ही करत असते. कच्च्या मालाची मागणी ही प्रामुख्याने प्रत्येक उद्योग संस्थेला उद्योजकाला करावी लागते. त्यामध्ये भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असतील, या उत्पादनाच्या चारही घटकाबरोबरच इतर अनेक घटकांमध्ये किंवा याच्यातच सर्व घटकांचा समावेश हा झालेला आपण पाहू शकतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये उद्योग संस्थेने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा याची मागणी देखील हेच चार घटक जे असतात
मग त्याच्यातले जमिनीच्या अनुषंगाने जसं भूमीचा मालक असेल तो उद्योगधंद्यात तयार झालेल्या वस्तूंची मागणी करेल. लेबर किंवा कामगाराच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यांच्या उत्पन्नातून त्या उद्योगधंद्यांच्या वस्तूंची वेगवेगळ्या मागणी केली जाते आणि याच मागणीतून ग्राहक आपले जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा ग्राहक त्या अनुषंगाने त्यानंतरच्या युनिटमध्ये आपलं काम हे तपासून पाहत असतात किंवा करत असतात. वर्तन सिद्धांत किंवा ग्राहक वर्तन हा नेहमीच एक विषय तयार झालेला आहे किंवा कुतूहल आणि संशोधन व संशोधन समजून घेण्याचा प्रयत्न या अंतर्गत केला जातो. व्यापार सुरू झाल्यापासून ग्राहकाच्या वर्तनाचा अंदाज याच्यामध्ये लावला जातो. या व्यवहारातील मागणी आणि पुरवठा या संकल्पना म्हणजेच समतोल निर्धारण करणं किंवा किंमत आणि प्रमाण ह्या देखील बाबी विचारात घेतल्या जातात. दुर्मिळ वस्तूंचे वाटप, किमान वेतन, कायदे आणि लवाद इत्यादीचा विचार करता या आणि त्यानंतरच्या युनिटमध्ये आम्ही त्या बाबी तपासून पाहणं किंवा त्या अनुषंगाने तसे वर्तनात्मक सिद्धांत पाहणं हे अगत्याचं ठरू शकतं. कुतूहल असणं हे देखील तितकंच महत्त्वाच्या बाबतीत आहे. उपयुक्ततेची जी संकल्पना आहे ती कशाशी संबंधित आहे? उपयुक्तता हा ग्राहकाच्या मागणीचा आधार असतो. जर उपयुक्तता नसेल तर ग्राहक मागणी करणार नाही. जेवढी जास्त उपयुक्तता असेल तेवढं त्या ग्राहकाची मागणी जास्त असेल. छोट्या मुलांसाठी ज्यावेळेला ग्राहक म्हणून पालक असतील किंवा कुटुंबातले इतर सदस्य असतील चॉकलेट्सची मागणी करतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये छोटे मुलं असणं किंवा चॉकलेट्स खाणाऱ्याचं प्रमाण हे असणं अगत्याचं असतं. त्याची उपयुक्तता म्हणजे जर चॉकलेट घरात कोणी खात नसेल तर त्याची मागणी केली जाणार नाही. म्हणजेच ही मागणी वाढण्यासाठी उपयुक्तता किंवा त्याच्या चॉकलेटमध्ये जो काही आवश्यक घटक आहे तो शरीराला मिळेल का या दृष्टीनं किंवा जिभेसाठी आपण म्हणूया टेस्ट चांगली असेल तर चॉकलेटची मागणी केली जाईल. हॉटेलिंग पदार्थ कोणताही असो त्याची मागणी कशा पद्धतीनं वाढते किंवा किती वाढते त्या अनुषंगाने देखील त्या त्या परिसरात राहणारी लोकसंख्या असेल, प्रवाशांच्या किंवा पर्यटकांचं येण्याचे ठिकाण असेल ते किती आहे, कशा पद्धतीने आहे ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल. उपयुक्तता मिळवण्याची इच्छा आहे आणि किंवा अपेक्षा आहे. बाजारातील संकल्पना, ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संवाद सध्याच्या काळात हा निर्माण झालेला दिसून येतो, विकसित झालेला आहे. एक ग्राहक किंवा अधिक माहिती विचारात घेता त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवडीबद्दल आणि कोणीतरी कुठेतरी प्रयत्न करत आहे किंवा त्या प्रयत्नातून कशा पद्धतीने बदल होऊ शकतात ते पाहणं महत्त्वाचं ठरू शकतो. ग्राहकाला उपयुक्तता किंवा प्रदान करण्यासाठी चांगली सेवा तयार केली तर नवीन सेवेचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय जसे की कॅब, मोलकरीण, किराणा, औषध, सौंदर्य सेवा बुक करण्यासाठी ॲप वेगवेगळी तयार झालेली आहेत. सध्याच्या काळात विकसित झालेल्या या ॲपद्वारे सुद्धा अनेक वस्तूंची मागणी हे ग्राहक म्हणून प्रत्येकजण करत असतो. त्यामुळे उपभोक्ता हाच ग्राहक असेल असं जरी नसलं तरी पण मागणी देखील मात्र ग्राहकाकडून जी केली जात असते. युटिलिटी त्याच्यातली जी आहे ती कुणाला तरी उपयुक्तता आहे म्हणूनच ग्राहक ही आपली मागणी करत असतो. कदाचित स्वतःची उपयुक्तता देखील त्याच्यात पाहिली जाते. त्यामुळे ग्राहक आपली मागणी करताना वेगवेगळे निकष हे डोळ्यासमोर ठेवलेले असतात. त्या मागणीतून किंवा उपभोगातून ग्राहकाने अनुभवलेले कल्याण किंवा वस्तू ताब्यात घेणे किंवा सेवेचा लाभ घेणे या अर्थाने ते व्यक्तिपरक किंवा सापेक्ष संकल्पना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उत्पादनातून उत्पन्न केलेल्या उपयुक्ततेची पातळी ही वेगळी असते. व्यक्ती पासून व्यक्ती उदाहरणार्थ शाकाहारी लोकांसाठी मांसाची उपयुक्तता ही नसते किंवा मांसाहारी पदार्थ जे आहेत त्याची उपयुक्तता ही शाकाहारी लोकांसाठी शून्य असू शकते. कारण त्याची मागणीच ते करणार नाहीत किंवा त्याचा उपभोग ते करणार नाहीत किंवा सेवन त्याचं करणार नाहीत. त्यामुळं मांसाहाराची उपयुक्तता जे लोक मांसाहार करणारे आहेत किंवा उपभोग घेणार आहेत त्या मांसाहाराचा त्याची उपयुक्तता त्यांना त्याच्यामध्ये जास्त दिसून येते. परंतु ही उपयुक्तता जी आहे ती कशा पद्धतीने असेल ती असेल ते पाहणं देखील महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळे व्यक्तीपासून व्यक्ती उदाहरणार्थ शाकाहारी लोकांसाठी मांसाची उपयुक्तता किंवा मांसाहारीपासून शाकाहारी लोकांची उपयुक्तता ही आपल्याला सुस्पष्टपणे याच्यातून दिसून येते. आता याच्यात इच्छा असणं किंवा मागणी करताना ग्राहकाच्या दृष्टीने इच्छा आहे, उपयुक्तता आहे
उपभोग आहे आणि यांच्यातील संबंध समाधान हे त्या ठिकाणी विचार करावा लागतो. ग्राहकाची इच्छा हा तिची वागणूक समजून घेण्याचा आधार आहे. एक ग्राहक त्याच्या समाधानकारक शक्तीवर आधारित वस्तू निवडते. कम्युनिटीमुळे गरजा पूर्ण होतात. अशा प्रकारे इच्छित उपयुक्तता, उपभोग आणि समाधान हे देखील विचारात घेतलं जातं किंवा तशा पद्धतीने हे समाधान हे विचारात घेऊन इच्छा, उपयुक्तता, उपभोग यांच्यातील परस्पर संबंध हा दिसून येतो. वॉन्ट, सिलेक्शन ऑफ कमोडिटी, कन्झम्पशन ऑफ द कमोडिटी ही कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. या कमोडिटीच्याच अनुषंगाने गेटिंग युटिलिटी इन द सेन्स ऑफ सॅटिस्फिकेशन ऑफ द वॉन्ट, तुम्ही जी मागणी करतोय पण ती कशा पद्धतीने आहे, किती आहे. फॉलोइंग पॉईंट कॅन बी नोटेड अबाउट युटिलिटी, त्या संदर्भातले असणारे उपयुक्तता किती आहे, कशी आहे. युटिलिटी इज अ वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमोडिटी. युटिलिटी व्हेरियस फ्रॉम पर्सन टू पर्सन, म्हणजे व्यक्तित उपयुक्तता ही भिन्न असू शकते. युटिलिटी वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ कमोडिटी, किंवा त्या वस्तूची उपयुक्तता ही तेवढी क्षमता त्या उपयुक्ततेमध्ये असणं अपेक्षित आहे. इट व्हेरियस फ्रॉम द टाइम टू टाइम डिफरंट लेवल ऑफ consumption and it different modes of the consumer. आता ग्राहक म्हणून त्याची असणारी मागणी ही कशा पद्धतीने आहे, किती आहे, ती पडताळून पाहणं हे अगत्याचं ठरू शकतं. त्यामुळे किती उपभोक्ता असेल किंवा उपयोगिता असेल ती कशी वाढू शकते, ती कशी बदलू शकते ते पाहणं आपल्याला महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळं एकूण उपयोगिता किंवा त्याची असणारी इच्छा, उपयुक्तता, उपभोग या अनुषंगानेच एक टेबल तक्ता आपल्याला पाहता येईल, लेख पाहता येईल. रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयुक्तता सरासरी सीमांत उपयुक्तता आणि एकूण उपयुक्तता जी आहे ती कशा पद्धतीने आहे. टोटल युटिलिटीमध्ये 6ची एकूण उपयुक्तता आहे. मार्जिनल देखील तेवढंच असेल, 10 एवढी टोटल किंवा एकूण उपयुक्तता आहे. आणि मार्जिनल युटिलिटी ही 4 या ठिकाणी दर्शवलेली आहे. तिसऱ्या युनिटच्या वेळेला किंवा उपभोगाच्या वेळेला, वस्तूच्या वेळेला 12 एवढी युटिलिटी आहे, परंतु उपभोग किंवा सरासरी उपयोग आहे तो कमी झालेला किंवा 2 वर आलेला दिसतो. त्याचबरोबर युटिलिटीच्या वेळेला एकूण उपयुक्तता ही 12 वरनं पुन्हा 12च होते, त्यावेळेला त्याची युटिलिटी ही कमी झालेली किंवा घटलेली दिसते. सरासरी उपयुक्तता जी आहे किंवा सीमांत उपयुक्तता जी आहे ती 0 झालेली दिसते. कारण 6, 4, 2 अशी युटिलिटी घटत असताना उपयुक्तता घटत असताना म्हणजे मागणीच्या नियमाप्रमाणेच त्यात असणारं जे रिलेशन आहे ती या ठिकाणी झालेलं दिसून येते. एकूण उपयुक्तता ही पहिल्या घटकाच्या वेळेला जास्त किंवा वाटत होती, त्यानंतर आणखी कदाचित थोडीशी वाढलेली आहे. 6 वरनं 10, 10 वरनं 12 वर गेलेले आहे, परंतु 12 ही एक समतोलाची पातळी आहे, कॉन्स्टंट लेवल आहे. 12-12 जर इथं आपण रेड लाईन पाहिली तर या रेड लाईनला 12-12 हा इक्वल किंवा समांतर रेषा असणारी ओ एक्स अक्षाला झाल्याची दिसून येते. म्हणजे ही समांतर पातळी जी आहे ती खरं दीर्घकाळ जर राहिली तर उद्योगधंद्यातला विकास होऊ शकतो, उद्योगधंद्याचा फायदे होऊ शकतात. त्यानंतर 12 पासून ते घसरण सुरू झालेले आहे किंवा 0 उपयुक्तता त्याच्यात मिळाली. त्यानंतर -2 जी सीमांत उपयुक्तता जी आहे ती 4 पेक्षा खाली गेलेली दिसून येते. 4, 5, 6 या टप्प्यापर्यंत 0, -2, -4 अशी उपयुक्तता झालेली आपल्याला अनुभवायला येते किंवा पाहायला मिळत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे युनिट ऑफ गुड कन्झम्पशन टोटल युटिलिटी जी आहे ती किती आहे तर 6, 10, 12, 12, 10 आणि 6 अशा पद्धतीने पूर्वपदावरती आलेली ही उपयुक्तता ही दिसून येते. परंतु सीमांत उपयुक्तता ही घटलेली आहे. 6, 4, 2, 0, -2, -4 म्हणजे शेवटी उपभोग घेणं शक्य नसतं. त्यावेळेला उद्योगधंदे किंवा उपयुक्तता त्याच्यात न मिळाल्यामुळं तोट्यात जाण्याचा उद्योग व्यवसायाची शक्यता असते. व्यक्तीचा उपभोग देखील घेतल्यानंतर आपण एखादा घटक ज्या वेळेला ग्रहण करतो, खातो
त्यामुळे सुरुवातीला कदाचित जास्त उपयुक्तता असते पहिल्या घटकामध्ये, दुसऱ्यातही वाटेल, तिसऱ्यातही वाटेल, पण कुठेतरी समतोल पातळीने आता थांबलं पाहिजे. त्यावेळेला जर थांबलं नाही तर सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटची उपयोगिता जी आहे त्याच्यामुळे पडलेली भर तरी असेल किंवा ते मायनस होण्याची शक्यता असते. उलटी होण्याची आपण उपभोगाच्या बद्दल बोलूया. उलटी होण्याची शक्यता असते, व्हॉमिटिंग सुरू होते आणि जे काही ग्रहण केलेलं आहे त्याचा उपभोग घेतलेला आहे ते रिव्हर्स पुन्हा सोडायला सुरुवात होईल. त्यामुळे तोंडातून होणाऱ्या उलट्या असं जसं उपभोगाच म्हणतोय तशा पद्धतीनं उद्योगधंद्यामध्ये सुद्धा त्याच्यातून मिळणारा कोणत्याही प्रकारचा नफा हा मिळणार नाही. त्याच्यामुळे आणखी तोटे वाढायला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. त्यामुळे उपयुक्ततेची मोजमाप किंवा ते मेजरमेंट कशा पद्धतीने असू शकेल, किती उपयुक्तता आहे, कशात आहे, उपयुक्ततेच्या मोजमापाची एक संकल्पना ही कालांतराने विकसित झाली आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जे रे बेंथम या विचारवंतांनी मेंगर, हॉलरस इत्यादी अर्थशास्त्रज्ञ आणि न्यू क्लासिकल मार्शल सारख्या अर्थशास्त्रज्ञाचा असा विश्वास होता की उपयुक्तता ही मुख्य किंवा परिमाणात्मक बाब असल्याचे दिसून येते. उंची, वजन इत्यादी मोजता येण्याजोगे या विश्वासाचा परिणाम कार्डिनल युटिलिटीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उपयुक्तता ही किती परिणामकारक असू शकते, उपयुक्ततेच्या मोजमापाची संकल्पना ही कालांतराने विकसित झालेली आहे. सुरुवातीला एकूण मागणी, एकूण पुरवठा या अनुषंगाने वेगवेगळ्या बाबी, किमतीच्या आधारे कशा बदललेल्या आहेत, किंमत स्थिरता कशा पद्धतीने असू शकते या बाबी मांडताना या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. उपयुक्ततेच्या मोजमापाची जी संकल्पना आहे ती कालांतराने जरी विकसित झालेली असली तरी त्याचा पूर्वीपासून म्हणजे मानवाला कोणत्या घटकाची आवश्यकता आहे या संदर्भातील मांडणी हे अगोदरच केली जायची किंवा त्या संदर्भातला विचार हा केला जायचा. त्यानंतर आता आपण पाहतो की अगदी आवडीनिवडीपर्यंत जर विचार केला तर व्यक्तिपरत्वेचा प्रत्येकाला कोणता घटक आवडतोय, किती प्रमाणात आवडतोय, आवड जर असेल नसेल आणि उपभोग त्याचा पूर्ण जर झालेला असेल तर तशा पद्धतीची मागणी तो घटक करणार नाही. त्यामुळे मार्शल सारख्या अर्थशास्त्रज्ञाचा असा विश्वास होता की उपयुक्तता ही मुख्य किंवा परिमाणात्मक बाब आहे. उंची, वजन इत्यादी मोजता येण्याजोगे या विश्वासाचा परिणाम हा कार्डिनल युटिलिटीमध्ये आहे किंवा त्या अनुषंगाने उपयुक्तता ही झालेली दिसून येते. यात बदल किंवा काही मूलभूत गृहीतके जे आहेत ती विचारात घेतलेली आहेत. प्राधान्याने मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये संबंधित केलेल्या मूलभूत प्रश्नापैकी एक म्हणजे ग्राहक कसा मर्यादित उत्पन्नासह कोणती किंवा चांगली सेवा खरेदी करायचा याच अनुषंगाने याचा निर्णय घेतला. उपरोक्त चर्चा केली आहे किंवा ग्राहकाच्या वर्तनाला आज खूप प्रासंगिकता प्राप्त झाली आहे आणि ग्राहकाची पसंती किंवा समजून घेण्यासाठी कंपन्या प्रचंड खर्च करत असल्याचे दिसून येतं. व्यवसायाचे यश हे नेहमीच त्याच्या आकलनावर कोणताही व्यवसाय किंवा उद्योग करत असताना तो आपल्याला किती समजला आहे, कशा पद्धतीने आकलन झालेलं आहे त्या अनुषंगाने त्याचं यश हे प्रामुख्याने अवलंबून असतं. व्यवसायाचे यश हे नेहमीच त्याच्या दृष्टीनं अवलंबून असणाऱ्या इतर बाबीवर देखील अवलंबून असतं. ग्राहक वर्तन करताना पण आता जग पूर्वीपेक्षा जास्त जोडले गेलेलं आहे किंवा जग जवळ आलेलं आहे आपण म्हटलं जातं. या जवळीकतेतूनच उत्पन्न, उपभोग हा कशा पद्धतीने असू शकेल किंवा पर्यायी वस्तूची जी उपलब्धी जी आहे ती किती करता येईल, कशा पद्धतीने करता येईल ती पाहणं महत्त्वाचं ठरेल. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये संबोधित केलेल्या मूलभूत काही प्रश्नापैकी म्हणजे उत्पन्न किंवा उत्पादन हे कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, किती उत्पादन करायचं, कोणत्या घटकाचा त्याच्यामध्ये वापर करायचा या सर्व बाबींचा विचार करतात. त्या प्रश्नांची सोडवणूक करताना ग्राहक हा कोण असेल हा निश्चित केला जातो. मर्यादित उत्पन्नासह कोणती चांगली सेवा ही खरेदी करायची याचा निर्णय हा घेतला जातो. म्हणून उपभोक्ता ही चर्चा करताना किंवा त्या अनुषंगानं मांडणी करताना या बाबीवर विशेष भर देत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. उपभोक्ता किंवा त्याची त्या बाबीवर पाहता वर्तनाला किंवा उपभोक्त्याचं वर्तन हे प्रासंगिक बदलू शकते किंवा प्रसंगावधानाचा विचार करता
वेगळ्या स्थितीला वेगळं वर्तन असू शकतं. सकाळी जसं आपण न्यूजपेपरच्या बद्दल जर बोलत असाल तर न्यूजपेपर सकाळी पाहताना आपल्याला अत्यंत फ्रेश किंवा कालच्या सगळ्या घटना आपल्याला न्यूजपेपरमध्ये सकाळी सकाळी पाहायला वाचायला म्हणजे न्यूजपेपर हा सकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत वाचायला आवडतो. कारण कालपर्यंतच्या घटना या आपल्याला ताज्या ताज्या प्रत्यक्ष त्या आकडेवारीसह असतील, छायाचित्राच्या अनुषंगाने असतील, न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतात. परंतु टी व्ही चॅनल ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला टी व्ही चॅनल हे लाईव्ह जरी दाखवत असलं तरी संध्याकाळच्या वेळेला तसं दूरदर्शनचा जर विचार केला तर संध्याकाळी 7च्या बातम्या ऐकायला सर्वांची गर्दी किंवा कुटुंबाला हे दिवसभराचा जो काही शेतीवाडीत काम करत असेल, उद्योग व्यवसायात काम करत असेल, नोकरी करणारा असेल, त्यासाठीची जी संध्याकाळची वेळ आहे, दिवसभरात घडलेल्या सर्व घटना या दूरदर्शनच्या माध्यमातून 7च्या, 7:30च्या अर्ध्या तासाच्या ज्या बातम्या आहेत त्या पाहणं म्हणजे एक चांगली संधी किंवा उपभोग त्याचा सेवा जी आहे त्याचा लाभ घेतला जायचा. परंतु आता सध्या ची जी स्थिती आहे ती सतत वारंवार जे चॅनल्स असतात किंवा त्याच्यातले लाईव्ह प्रक्षेपण असतात त्याच्यातून त्याची जी वेगळी इच्छाशक्ती होती ती कमी झाली आहे. जसं की मोबाईलचा वापर जास्त वाढला त्यामुळे लाईव्ह सेशन जे म्हणूया आपण लाईव्ह सिच्युएशन जे आहे ते आपल्याला लगेच कोणत्याही चॅनलला जाऊन पाहता येते. वेगवेगळ्या मीडिया जो आता जास्त ॲक्टिव्ह आपण म्हणूया तो झालेला आहे. लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे आणि याच्यातली गतिशीलता जी आहे ती चांगली वाढलेली आहे. त्यामुळं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये सूक्ष्म घटकाचा अभ्यास करताना ह्या घटकाकडे देखील म्हणजे सेवेच्या अनुषंगाने असेल, उद्योग व्यवसायाच्या अनुषंगाने असेल, शैक्षणिक दृष्टीने असेल, शेती उत्पादनाच्या दृष्टीने असेल, ती सेवा किंवा तो घटक अल्प कालावधीमध्ये कशा पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतो यातले मूलभूत काही बाबी ह्या गृहीत धरल्यानंतर ग्राहकाच्या वर्तनाला आज खूप महत्त्व आलेलं आहे. प्रासंगिकता त्याचे प्राप्त झालेले आहे. ग्राहकाची पसंती ही समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या आपले उद्योग व्यवसाय हे करत असतात. व्यवसायाचं यश हे नेहमीच त्याच्या आकलनावर अवलंबून असते. ग्राहक वर्तन आपण आता जग पूर्वीपेक्षा जास्त जोडले गेलेले आहे आणि या ग्राहकाच्या वर्तनाच्या अनुषंगानेच त्यात बदल झालेला आहे किंवा त्या अनुषंगाने स्थिती ही बदललेली आहे. अर्थशास्त्रज्ञांनी ग्राहक समजून घेण्यासाठी 3 मूलभूत पायऱ्या ह्या ओळखलेल्या आहेत. वर्तन किंवा ग्राहकामध्ये प्राधान्य, बजेट मर्यादा, ग्राहकाच्या निवडी किंवा कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीनं ग्राहक आपली मागणी करू शकतात. ग्राहकाला प्राधान्याबद्दल ही काही गृहीतकं ही विचारात घ्यावी लागतात. वर चर्चा केल्याप्रमाणे उपभोक्त्याच्या वर्तनाचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. यात उपभोक्त्याच्या वर्तनाचा एक सिद्धांत देखील मांडलेला आहे. उपभोक्त्यावर आधारित हा सिद्धांत आहे. उपभोक्त्याने घेतलेला उपभोग हा अल्पकाळासाठी असेल, दीर्घकाळासाठी असेल किंवा उद्योगधंद्याच्या अनुषंगाने विचार करता तो कशा पद्धतीने त्याचं वर्तन असेल हे त्या त्या घटकावरती त्या त्या सिच्युएशनवरती अवलंबून आहे. प्राधान्याच्या मदतीने ग्राहकाचे वर्तन हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा विचार करणं अगत्याचं ठरेल. ग्राहक प्राधान्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ सहसा खालील बाबीचा विचार हे करत असतात. ग्राहकाचे प्राधान्य हे पूर्णतः आहे का किंवा त्याच घटकाची मागणी जी आहे ती केली जाईल का, पूर्णतः त्याच्यातली असणारी मागणीची स्थिती जशी आपण म्हणतो तशा पद्धतीने त्याची मागणी संक्रमित होणारी असू शकते. कदाचित चहाच्या किमती जर वाढल्या, चहा पावडरची किंमत वाढली तर कॉफीची मागणी हे निश्चितपणे वाढते. म्हणजे पर्याय जर असेल तर संक्रमणशीलता देखील आपण म्हणूया त्याची दिसून येईल. नेहमी कमीपेक्षा जास्त प्राधान्य दिले जातं. काही घटकांना कमी प्राधान्य आणि काही घटकांना जास्त प्राधान्य अशी देखील स्थिती असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळं चर्चा केल्याप्रमाणे उपभोक्त्याच्या वर्तनाचा सिद्धांत हा उपभोक्त्यावर आधारित आहे. प्राधान्याच्या मदतीने ग्राहकाचे वर्तन हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ग्राहक कशा पद्धतीनं वागू शकतो किंवा कशा पद्धतीनं कार्यान्वित करू शकतो. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ सहसा खालील गृहीतक हा विचारात करत असतो. पूर्णतः त्याची जी असणारी संक्रमणशीलता जी आहे ती कशी आहे किंवा किती आहे ती पाहावी लागेल. नेहमी कमीपेक्षा जास्त प्राधान्य हे वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या बाबींना द्यावं लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. ग्राहक प्राधान्यक्रमामध्ये त्याची पूर्णतः
शाश्वती जर असेल तरच या घटकाची मागणी केलेली असते. संक्रमणशीलताच्या वेळेला आपण म्हणूया मायग्रेशन ज्याला म्हणू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका घटकाची मागणी करण्याऐवजी दुसऱ्या घटकाची. जसं स्वीट होममध्ये आपण गेल्यानंतर प्लॅनिंगमध्ये किंवा माइंडमध्ये आपल्या लक्षात असतं की आपण वडापाव घेऊया, पण वडापावऐवजी समोसा त्याच ठिकाणी दिसतो. समोशाऐवजी समजा दुसरा घटक त्या ठिकाणी पॅटीस असेल. या घटकाच्या एकावरनं दुसऱ्यावर, दुसऱ्यावरनं तिसऱ्यावर मागणी जाण्याची शक्यता असेल. गोड पदार्थामध्ये सुद्धा जिलबी बरोबरच आपण बुंदीचा विचार केला तर त्याची मागणी झाली किंवा इतर घटकाकडे त्या मागणी संक्रमित झालेली दिसेल. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ हे सहसा गृहीतकांचा जसा विचार करतात तसा मागणी संक्रमणशीलतेचा देखील विचार होत असताना पाहतो आपण. नेहमी कमीपेक्षा जास्त प्राधान्य हे दिलं जातं किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार हा झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. त्या संक्रमणशीलतेमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या वेगवेगळ्या बाबी प्रकर्षाने सुस्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळं कार्डिनल युटिलिटीची जी विश्लेषण आहे त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने उपयुक्तता ही मुख्य मापन आहे किंवा त्याची उपयुक्तता ही किती आहे, कशी आहे ती त्या ठिकाणी पाहिली जाते. उपयुक्ततेचे मुख्य मापन ही कोणत्याही वस्तूची उपयुक्तता असू शकते. म्हणजे एकाची उपयुक्तता एवढी तर दुसऱ्या घटकाची उपयुक्तता ही किती, त्याच अनुषंगाने युटिलिटी किंवा त्या युनिटची मध्ये त्याचे मोजमाप केलं जातं. युटिलिटीजमध्ये ॲडिटिव्ह असतात किंवा त्या अनुषंगाने त्याचा भाग हा दर्शवलेला असतो. उपयुक्तता मोजून काढता येते. उपभोगलेल्या कमोडिटीजच्या सर्व युनिट्समधून उत्पन्न केलेली उपयुक्तता ही त्या अनुषंगाने आहे. उपयुक्तता ही स्वतंत्र आहे, म्हणजेच इतर वस्तूच्या प्रमाणाशी संबंधित नाही. ग्राहकाने खरेदी केलेले किंवा पुढे असेही गृहीत धरले जाते की त्या अनुषंगाने इतर व्यक्तीच्या उपयुक्ततेमुळे प्रभावित होऊन पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर राहते किंवा त्या अनुषंगाने त्याची उपयुक्तता ही असल्याचे दिसून येते. त्यामुळे उपयुक्ततेचे किंवा मुख्य मापन हे कोणत्याही वस्तूची असणारी स्थिती त्या अनुषंगाने असणाऱ्या नावाच्या युनिटमध्ये मोजले जाते. युटिलिटी ॲडिटिव्ह असतात, म्हणजेच एकूण उपयुक्तता ही मोजून काढता येते. उपभोगलेल्या कमोडिटीच्या सर्व युनिटमधून उत्पन्न केलेली उपयुक्तता ही देखील त्या अनुषंगाने विचारात घेतली जाते. उपयुक्तता ही जरी स्वतंत्र असली म्हणजे प्रत्येक घटकाची उपयुक्तता ही स्वतंत्र असते. एलिब्रेट केलं तर समजा एखादा घटक जसं की आपण गुलाबजाम आपण विचारात घेतला, स्वीटमध्ये गुलाबजामचा विचार केला तर त्याची मिळणारी उपयुक्तता ही स्वतंत्र असते की जी जिलबी खाल्ल्यानंतर किंवा इतर घटक आपण पेढा खाल्ल्यानंतर आपण म्हणूया पेढ्याची उपयुक्तता ही वेगळी असेल, जिलबीची उपयुक्तता वेगळी असेल, गुलाबजामची उपयुक्तता ही वेगळी असेल. किंवा व्यक्तीचा जर विचार केला, शिक्षकांचा जर विचार केला तर प्रत्येकाकडे असणारं वेगळं स्किल किंवा वेगळ्या पद्धतीची मांडणी ढाचा हा वेगळा असू शकतो. त्यामुळे ही स्वतंत्र संकल्पना आहे. दोन्ही एकसारखं कधीही होऊ शकत नाही. त्यामुळं उपयुक्तता ह्या प्रत्येक वेळेला बहिर्वक्र स्वरूपाचा याचा वक्र तयार होऊ शकतो. ती स्वतंत्र असू शकते. डावीकडून उजवीकडं एकूण उपयुक्तता, सीमांत उपयुक्तता ही जात असते, परंतु एकमेकाला ती छेदत नाही. सीमांत उपयुक्तता जी आहे ती घटते. एकूण उपयुक्तता ही वाढत वाढत जाते. वाढीचा वेग ही कमी होऊ शकतो, परंतु एकमेकाला त्या वक्रामुळं छेदनबिंदू तयार होत नाहीत. त्यामुळं समतोल किंवा आपण म्हणूया दोन्हीच्या एकसारख्या उपयुक्तता अशी स्थिती कुठं दिसून येणार नाही. त्यामुळं स्वतंत्रता किंवा प्रत्येक घटकाची उपयुक्तता ही वेगवेगळी असू शकते. आपण उपभोग घेत असताना पहिल्यांदा घेतलेला घास, जेवणाचा घास, त्याच्यातून मिळणारी उपयुक्तता ही जास्त असेल, नंतरच्या उपयुक्तता ही कमी झालेली असेल किंवा एक सर्वसाधारण स्थिती देखील त्याच्यात निर्माण झालेली असेल. त्यामुळे इतर व्यक्तीच्याबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येकाची उपयुक्तता ही वेगवेगळी आहे. व्यक्तिपरत्वे ही भिन्न स्वरूपाची आहे. पैशाच्या बाबतीत जर झालं तर ही उपयुक्तता ही स्थिर असते, ती काही घटत नाही. किती जरी पैसे आपले संग्रहित केले, अर्थात चालणाऱ्या नोटा असाव्यात, चालणारी नाणी असावीत, त्याची उपयुक्तता जर असेल तर ती कोणत्याही अवस्थेत घटत नाही किंवा मौल्यवान वस्तू ज्या असतील त्याची उपयुक्तता ही घटत नाही. त्यामुळे इतर घटकाप्रमाणे इतर उपभोग ही जरी घटणारे असले तरी पैसे असतील,
मौल्यवान वस्तू असतील, सोने असेल, चांदी असतील, याच्यातली उपयुक्तता ही घटत नाही. त्यामुळे पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर राहते किंवा काही घटकांमध्ये त्याच्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे उपयुक्तता ही स्वतंत्र तर आहेच, परंतु काही घटकाची उपयुक्तता ज्याच्यामध्ये पैशाचा मौल्यवान वस्तूंचा विचार केला, दागदागिने असतील, तर त्याची उपयुक्तता ही घटत नाही. त्यामुळे उपयुक्ततेचं मुख्यतः मापन होणं, ऑडिटिंग होणं, त्याच्यातली उपयुक्तता स्वतंत्र असणं, या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. आणि गृहीत धरलेल्यामध्ये किंवा त्याचे अपवाद जर पाहिले तर त्यामध्ये किरकोळ स्वरूपाचे अपवाद त्याच्यात आहेत. त्यामध्ये पैशाची उपयुक्तता आहे आणि इतर सुवर्णपणे म्हणून वगैरे आपण म्हणूया सोन्यासारख्या वस्तूची उपयुक्तता जी आहे ती त्याच्यात विचारात घेतलेली आहे. सीमांत उपयुक्तता ही कमी करण्याचा नियम. सीमांत उपयुक्तता ही घटवण्याचा किंवा कमी होण्याचा काय नियम असू शकतो? मार्जिनल युटिलिटी कमी करण्याचा कायदा किंवा त्या अनुषंगाने असणारा नियम हा सर्वात मूलभूत नियमापैकी एक आहे. उपयुक्तता विश्लेषण हे एज की उपयुक्तता आणि प्रमाण यांच्यातील संबंध स्पष्ट करते. वस्तू किंवा त्या अनुषंगाने असणारे त्याच्यातले बदल हे देखील पाहावे लागतील. एखाद्या वस्तूची पुरेशी मात्रा ही झाल्यानंतर उपभोग घेतल्यास प्रत्येक सलग युनिटमधून मिळणारी उपयुक्तता ही कालांतराने घटत जाते किंवा त्याची उपयुक्तता जी आहे ती काही कालखंडानंतर घटलेली दिसून येते. म्हणजे सलग एकसारखीच उपयुक्तता मिळेल असं होत नाही आहे. त्यामुळे उपभोग घेतल्यास प्रत्येक सलग युनिटमधील उपयुक्तता ही कालांतराने घटलेली असते. त्यामुळे सीमांत उपयुक्तता ही कमी कमी होत जाते. सुरुवातीला उपभोग किंवा एकूण उपयुक्तता ही वाढत जाते, सरासरी उपयुक्तता देखील वाढत जाते, परंतु सीमांत उपयुक्तता ही सरासरी उपयुक्ततेपेक्षा वेगाने घटत असते किंवा सीमांत उपयुक्तता ही कमी होत जाते. त्यामुळे सर्व वस्तूंचा वापर हा समान राहील किंवा समान पद्धतीने होईल याच्यावरती विशेष भर दिलेला असतो. उपयुक्तता विश्लेषण हे एची उपयुक्तता आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा सुस्पष्ट करत असते. वस्तू हा कायदा सांगतो किंवा त्या अनुषंगाने एखाद्या वस्तूची पुरेशी मात्रा ही कशा पद्धतीने होऊ शकते, किती होऊ शकते ते पाहणं अगत्याचं ठरेल. उपभोग घेतल्यास प्रत्येक सलग युनिटमधून मिळणारी उपयुक्तता ही कमी असेल किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल झालेले दिसेल. इतर वस्तूचा वापर हा समान राहील किंवा समान पद्धतीने त्याचा वापर होऊ शकेल का या अनुषंगाने पाहणं हे महत्त्वाचं ठरेल. मार्जिनल युटिलिटी कमी करण्याचा कायदा किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे सर्वात मूलभूत स्वरूपाच्या नियमापैकी एक आहे. उपयुक्तता विश्लेषण हे एची उपयुक्तता आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा स्पष्ट करते. वस्तू हा कायदा सांगत असते किंवा त्या अनुषंगाने एखाद्या वस्तूची पुरेशी मात्रा ही उपयुक्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने त्याच्यात बदल हे केले जातात. उपभोग घेतल्यास प्रत्येक सलग युनिटमधून मिळणारी उपयुक्तता ही कमी होते. इतर वस्तू किंवा वस्तूचा वापर हा समान राहील याबद्दल देखील विचार केलेला असतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातली उपयुक्तता ही बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सीमांत उपयुक्तता किंवा सीमांत उपयुक्तता कमी होणं हे निश्चित असू शकतं किंवा ते घटू शकते. मायनसमध्ये ही उपयुक्तता जात असते. त्या आकृतीच्या किंवा डायग्रामच्या अनुषंगाने डायमेन्शन मार्जिनल युटिलिटीच्या आहे ती या ठिकाणी दाखवलेली आपल्याला किंवा दर्शवलेली आपल्याला दिसून येत आहे. सीमांत उपयुक्तता कमी करण्यासंदर्भातला नियम किंवा त्या अनुषंगाने असणारी माहिती ही पाहणं अगत्याचं ठरू शकेल. या डायग्रामच्या अनुषंगाने टेबलच्या अनुषंगाने लॉ ऑफ डायमिनिंग मार्जिनल युटिलिटीज MU असं म्हटलंय. सीमांत उपयुक्तता ही कशी घटेल 1 2 3 4 5 6 10 8 5 3 0 -2 अशा अनुषंगाने ही मार्जिनल युटिलिटी जी आहे MU चा वक्र या अनुषंगाने दिसून येतोय. सुरुवातीच्या टप्प्यात जर पाहिलं तर एक रोटी किंवा एक भाकरी आपण म्हणूया ती घेतल्यानंतर 10 एवढी उपयुक्तता मिळालेली आहे. 10 युनिट उपयुक्तता मोजता येते का? तर मात्रात्मक स्वरूपामध्ये उपयुक्तता मोजता येते. किती मिळाली? तर 10 मात्रा एवढी युटिलिटी या ठिकाणी एक रोटी खाल्ल्यानंतर 10 युनिट एवढी उपयुक्तता मिळालेली आहे. दुसरी रोटी घेतल्यानंतर 8 एवढी उपयुक्तता मिळालेली आहे.
म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्या रोटीचा किंवा दुसरा घेतलेला उपभोग याच्यात मिळालेली उपयुक्तता ही घटलेली आहे. 3च्या वेळेला 5 मात्रा एवढी उपयुक्तता मिळालेली आहे, म्हणजे या ठिकाणी उपयुक्ततेत घट झालेला आहे. 4 नंतर 3, 4 रोटी किंवा चौथी भाकरी घेतल्यानंतर 3 एवढी उपयुक्तता ही घटत चाललेली दिसून येते. 10, 8, 5, 3 अशा पद्धतीनंतर 5वी रोटी घेतल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर मिळणारी उपयुक्तता ही 0 झालेली किंवा 0 झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर 6व्या रोटीनंतर किंवा 6वी रोटी घेतल्यानंतर -2 अशी उपयुक्तता या ठिकाणी घटलेली आहे. याचं कारण असं की कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, व्यक्तीमध्ये घेतलेली उपयुक्तता किंवा त्या व्यक्तीने घेतलेली उपयुक्तता ही काही काळात जरी सुरुवातीच्या टप्प्यात घेतलेली उपयुक्तता ही जास्त असते, परंतु कालांतराने ही उपयुक्तता घटलेली असते, शून्याकडे गेलेली असते, मायनसकडे गेलेली असते. कारण सीमांत उपयुक्तता ही घटणारी किंवा घटत जाते. याला कारण असं की तो उद्योग व्यवसाय दीर्घकाळ म्हणजे काही काळ जरी चालत असला तरी प्रत्येक वेळेला तोच रिपिटिशन हा असणार नाही. सीमांत उपयुक्तता ही आपल्याला प्रामुख्याने घटलेली दिसून येईल. या डायमेन्शन मार्जिनल युटिलिटीमध्ये जो कर्व दाखवलेला आहे ओ एक्स अक्ष, ओ वाय अक्ष असेल, -5 आहे, 0 आहे, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, ही त्याची दाखवलेली रोटी किंवा आपण म्हणूया त्या अनुषंगाने दिलेली माहिती दिसून येते. 1, 2, 3, 4 युटिलिटी जी आहे, उपयुक्तता जी आहे ती अशा पद्धतीने 5 पर्यंत त्याची वाढ झालेली दिसते. किंवा 5व्या रोटीला उपभोक्ता ही मागणी आपली वेगळ्या पद्धतीनं करत असतो किंवा त्याची थांबवलेली मागणी आपण पाहायला मिळतो. त्यानंतर हा जो किंवा त्याचे लिमिटेशन्स उपभोक्त्याच्या मागणीच्या संदर्भातल्या काही मर्यादा किंवा त्याला काही आपण म्हणूया स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने आहे. लहान प्रारंभिक एकक याच्यात विचारात घेतलं जातं. सुरुवातीच्या टप्प्यातलं असणारं एकक हे लहान किंवा प्रमाणात एकक त्याचं विचारात घेतलेलं असतं. जर अपवाद आहे किंवा मर्यादा आहे, जर आंघोळीसाठी आपण म्हणूया की छोटंसं भांडं जर घेतलं असेल आणि आपण आंघोळ करायला सुरुवात केली तर त्या स्थितीमध्ये त्याची उपयुक्तता किंवा समाधान हे मिळणार नाही. ज्यावेळेला मी ग्लासनं पाणी पितो त्यावेळेला पाणी पित असताना माझी मिळणारी उपयुक्तता ही कदाचित अर्धा ग्लास संपल्यानंतर, 1 ग्लास संपल्यानंतर माझी पूर्ण होईल किंवा उपयुक्तता ही मला समाधानकारकरित्या मिळून गेलेली दिसेल. परंतु त्याच ऐवजी जर मी चमच्याने पाणी प्यायला सुरुवात केलं तर माझ्या कपॅसिटी किंवा मला अपेक्षित असणारे 1 ग्लासभर पाण्याची उपयुक्तता ही एका चमच्याने मला मिळणार नाही. त्यामुळे त्याची तहाने पूर्ण होणार नाही किंवा उपयुक्तता ही मिळणार नाही. त्यामुळे लहान प्रारंभिक एकक जर विचार तर आंघोळीसाठी घेतलेलं एखादं छोटंसं भांडं की त्याच्यामुळे आपली मिळणारी उपयुक्तता ही देखील पुरेशी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, लहान घटक कोणताही असेल तर त्या अनुषंगाने तसा बदल त्याच्यात झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे लहान प्रारंभिक एकक हे कशा पद्धतीने आहे, दुर्मिळ चित्रे आहेत, सोने आहे आणि हिरा यासारख्या दुर्मिळ आणि उत्सुक घटकांचा अधिक वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा प्रकरणामध्ये कायदा किंवा त्या अनुषंगाने असणारे नियम हे देखील विचारात घ्यावे लागतात. कारण संग्रहण हे अधिकाधिक युनिट्स सहसा अधिक समाधान देतात. त्या अनुषंगाने असणारी उपयुक्तता ही त्याच्यातली जास्त दिसून येईल, जास्त असल्याची जाणून येऊ शकते. त्यामुळे लहान प्रारंभिक एकक किंवा त्याचा असणारा कायदा नियम हे कशा पद्धतीने आहे ते पाहिलं जाऊ शकतं. दुर्मिळ छायाचित्र जर असतील म्हणजे संग्रहित करून ठेवलेले न्यूजपेपरमध्ये काही कटिंग्स असतील, फार पूर्वीपासूनचे कटिंग्स असतील, म्हणजे केसरी हा वृत्तपत्र जर पाहिलं तर खूप जुना किंवा सकाळ पब्लिकेशनपासून आलेली छायाचित्र असतील किंवा वेगवेगळं सोने दागिने अशा वस्तू असतील, या घटकांची मागणी ही दीर्घकाळामध्ये जी दुर्मिळता आहे ती असल्यामुळं जास्त मागणी राहील किंवा तशा पद्धतीने ती वाढलेली आपल्याला दिसेल. दुर्मिळ आणि उत्सुक असणाऱ्या बाबीवरती दागदागिन्यांचा वगैरे जर विचार केला तर तो कितीही साठा केला तरी त्याच्यामधली उपयुक्तता ही घटणार नाही. त्यामुळं लहान प्रारंभिक एकक जसं आहे तसं यात दुर्मिळता असणाऱ्या घटकाची मागणी ही देखील त्याच्यातील महत्त्वाची बाब आहे. ते अपवादात्मक स्थिती आपण म्हणूया की अशा घटकाला मागणी ही जास्त प्रमाणात असते. दुर्मिळ चित्रे, सोने आणि हिरा यासारख्या दुर्मिळ
बाबींमुळं याची मागणी ही निर्माण होत असते. दुर्मिळ चित्राच्या अनुषंगाने जर पाहिलं तर फार पूर्वीपासून आपण पाहतो की महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा दिल्लीच्या बाबतीत असेल किंवा इतर राज्यांच्या बाबतीत असतील, देशाच्या बद्दल असेल, स्वातंत्र्योत्तर कालखंडातले काही छायाचित्र जर पाहिले तर ते आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणचे ऐकून किंवा माहिती कुणीतरी सांगून आपल्याला त्या समजण्यापेक्षा त्याच्यातले जर छायाचित्र त्या त्या कालखंडातले असतील, युद्धाच्या काळातले असतील, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा कालखंड असेल, सुरुवातीचा जो ध्वजारोहण असेल त्याची छायाचित्र असतील तर ते अतिशय जास्त बोलकी असतात किंवा त्याच्यातली उपयुक्तता ही किती कालखंड पुढे गेला तरी ती घटणारी नसतात. त्यामुळं किंवा आपण आपला व्यक्तीचा विचार करता आपल्या बालपणाचे जर काही छायाचित्र असतील, फोटो असतील तर ती फोटो सुद्धा आपल्याला पाहण्याची उत्सुकता ही कमी होत नाही. सध्या किती डिजिटल युग आलं, कितीही चांगले चांगले फोटो काढले असले तरी आपले लहानपणीचे जे फोटो असतील ते पाहण्याची व्यक्तीची ही म्हणजे दुर्मिळ छायाचित्र आपण म्हणूया. जसं आपले आहेत तसे इतरांचे आहेत, इतर समाजसुधारकांचे असतील, आदर्श व्यक्तिमत्वाचे असतील, निसर्गचित्र असतील, इतर वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र असतील तर ती पाहण्यातून उपयुक्तता ही कमी होत नाही किंवा घटत नाही. तसंच सोन्या नाण्यातून सुद्धा पूर्वी जी उपयुक्तता होती ती स्थितीला आजही आहे. त्यामुळं या उपयुक्ततेवर विशेष भर दिलेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने कायद्याच्या किंवा नियमाच्या काही नियमावर होणाऱ्या टीका आहेत त्या टीकात्मक परीक्षणाच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. म्हणजे अपवाद आहेत त्याला काही मर्यादा आपण पाहिलं दोन. त्याच पद्धतीने या नियमावरती होणाऱ्या टीका आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सीमांत उपयुक्तता ही कमी करण्याच्या त्या नियमावर काही टीका केलेल्या आहेत. टीकाकारांच्या मते उपयुक्ततेचे मोजमाप हे शक्य नाही, कारण कोणत्या वस्तूपासून किती उपयुक्तता मिळते हे मात्रात्मकरित्या ठरवलं जातं, परंतु असं मात्रात्मकरित्या ठरवणं किंवा एका घटकापेक्षा दुसऱ्या घटकामध्ये मिळणारी उपयुक्तता ही जास्त आहे किंवा कमी आहे असंही मोजताना टीकाकारांच्या मते हे शक्य होत नाही किंवा टीकाकारांनी असं म्हटलं की उपयुक्तता मुळात मोजताच येत नाही. किती उपयुक्तता मिळाली ही कोणत्याही घटकाचं असं मोजणं कठीण आहे. किंवा मला चहा पिल्यानंतर किती उपयुक्तता मिळते आणि मला कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर किती उपयुक्तता मिळते तर हे व्यक्तीवरती अवलंबून आहे, त्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे, छंदावरती अवलंबून आहे. तशा पद्धतीनं ही उपयुक्तता मोजणं ही जसं भिन्न स्वरूपाची बाबी आहे तशा पद्धतीनं उपयुक्तता मोजताना किंवा त्याच्या मोजमापाच्या अनुषंगाने पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर राहत नाही. उपयुक्तता नेहमीच ही स्वतंत्र नसते. कधी कधी एका वस्तूची उपयुक्तता इतर वस्तूवर परिणाम होतो. अनेक वेळा ग्राहक याला प्राधान्य देतात. संबंधित वस्तूची मालिका ही विचारात घ्यावी लागते. त्याच्या वापराबद्दल उदाहरणार्थ एका ग्राहक हा पसंत करू शकतो चहासोबत बिस्किटे किंवा त्याच्याबरोबर काही पकोडा, कढी पकोडा आपण म्हणूया, त्या कढी पकोड्याचा उपभोग घेणाऱ्या व्यक्ती जसा आहे तशा पद्धतीने चहा बिस्किट घेणारा व्यक्ती आहे. त्यामुळे ह्या व्यक्तीमध्ये भिन्नता येते किंवा चहा बिस्किट आणि कढी पकोडा ही दोन्ही भिन्न स्वरूपाच्या आहेत. एकसारखे असणं हे शक्य होतं. अवास्तव स्वरूपाचे गृहीतक विचारात घेतलेले आहेत किंवा खूप जास्त गृहीतक या उपयुक्ततेच्या नियमामध्ये गृहीत धरलेले आहेत आणि या गृहीत धरलेल्या बाबींमुळं हा नियम किंवा हा सिद्धांत हा खरा ठरणार नाही किंवा पूर्णपणे वेगळा आहे किंवा नाविन्यपूर्ण आहे असं देखील म्हणता येत नाही. त्यामुळे अवास्तव गृहीतक आहेत, खूप जास्त प्रमाणात गृहीतक आहेत. ज्या गृहीत बाबीवरती ही उपयुक्ततेची संकल्पना आहे तीच कमकुवत आहे किंवा त्याचं मोजमाप केलं जात नाही किंवा करावं असं गृहीत धरलेलं आहे, करता येतं असं गृहीत धरलेलं आहे. परंतु उपयुक्ततेचं मोजमाप अशा पद्धतीने करता येणं हे शक्य नसतं किंवा अनेक त्याच्यामध्ये बाबी असू शकतात किंवा कठीण बाबी आहेत. त्याच अनुषंगाने द्वारे समतोल उपयुक्तता हे विश्लेषण किंवा मोजमाप हे दर्शवलेले आहे. ग्राहक समतोल अशी परिस्थिती आहे की ज्यामध्ये एक ग्राहक हा जास्तीत जास्त मिळतो, त्याच्या मर्यादित उत्पन्नातून समाधानी आहे आणि त्याला बदलण्याची प्रवृत्ती हे दिसून येते किंवा तशा पद्धतीनं त्याच्यात बदल झालेले दिसून येतात. विद्यमान खर्चाचा नमुना हा ग्राहक हा अत्यंत मानला जातो किंवा जेव्हा तो त्याच्या उत्पन्नाचे समाधान किंवा उत्पन्न स्थिती जी आहे त्या वाटपाच्या अनुषंगाने विचार करत असतो. शेवटचा रुपया तो खर्च करतो तेव्हा समाधानी असतो. प्रत्येक वस्तूवर समान पातळीची उपयुक्तता
तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. बाजारपेठेमध्ये काही खरेदीसाठी गेल्यानंतर असेल किंवा उपभोगाचा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण बघूया, यात समान पातळी कशी साधता येईल, समतोल कसा साधता येईल तो प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येकाची उपयुक्तता ही जशी भिन्न आहे तशी ती व्यक्तिसापेक्ष ही वेगळी आहे. परंतु समतोल मॅक्झिमम उपयुक्तता देणारे घटक कोणते कोणते आहेत? आठवडे बाजाराच्या आपण ज्यावेळेला एक पिशवी भरून आठवडे बाजार घेऊन येतो त्यावेळेला लक्षात येतं हे पण गरजेचं आहे, हे पण गरजेचं आहे, हे पण गरजेचं आहे, आणि एकूण मागणी जी आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सहाय्याने अ व्यक्ती असेल, ब व्यक्ती असेल, क व्यक्ती असेल, अशा पद्धतीने सर्वांची एकत्रित गोळाबेरीज केली तर आठवडे बाजाराची एकूण मागणी किंवा आठवडे बाजारातील एकूण मागणी ही निश्चितपणे समजू शकते. मग तशा पद्धतीने ही एकूण मागणी समजते. तसंच यात जे घटक आहेत त्याचे बदल आहेत ते देखील आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त मिळतो का, त्याच्या अनुषंगाने त्याच्यातल्या काही मर्यादा आहेत का, उत्पन्नातून समाधानी होऊ शकतो का, त्याला बदलण्याची क्षमता किंवा प्रवृत्ती आहे का, ते पाहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे विद्यमान खर्चाचा नमुना किंवा ग्राहक हा अत्यंत समतोल अवस्थेमध्ये त्याचा विचार करावा लागतो. जेव्हा तो त्याच्या उत्पन्नाचे किंवा अशा प्रकारे वाटप करतो की किती शेवट हा निश्चित होऊ शकेल, किती होऊ शकेल, खर्च कशा पद्धतीने करता येईल, समाधानी स्थिती कशी आहे ते पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे वस्तूवर समान पातळीची उपयुक्तता ही आहे का, किती होऊ शकते, हे त्या नियमांच्या अनुषंगाने आपल्याला मांडणी करता येऊ शकते. त्यामुळे ग्राहक समतोल अशी परिस्थिती आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त उपभोग हा घेता येईल का, त्या समतोल पातळीला वेगवेगळ्या वस्तूंचा एकत्र समतोल बिंदू हा निश्चित होऊ शकतो. परंतु एकाच व्यक्तीला अनेक प्रकारच्या मागण्या, अनेक प्रकारच्या वस्तूंची उपयुक्तता ही असते. आता याच्या गृहितक विचारात घेतलेले आहे. ग्राहक हा तर्कसंगत आहे हे नियमाच्या मूलभूत गृहितकांपैकी एक गृहितक मानलेलं आहे. तर्कसंगत आहे म्हणजे काय, तर त्याला सर्व बाजारपेठेची माहिती आहे, पूर्ण बाजारपेठेचं ज्ञान आहे, असाच ग्राहक बाजारपेठेमध्ये मागणी करत असतो. बाजारपेठ म्हणजे जिथे व्यक्तींची खरेदी आणि विक्री किंवा जिथं वस्तूंची देवाण आणि घेवाण होत असते त्या ग्राहक किंवा त्याच बाजारपेठ असं म्हटलं जातं. त्यामुळे ग्राहक हे कशा पद्धतीने आहे, तर्कसंगततेच्या बाबतीत आहे का तो पाहिला जातो. उपयुक्ततेचे मुख्य मापन हे देखील त्याच्यात विचारात घेतलं जातं. उपयुक्तता यात मोजली जाऊ शकते किंवा पैशाची किरकोळ उपयुक्तता ही स्थिर आहे, उपयुक्तता आहे किंवा नाही, आणि ती किती आहे, कशा पद्धतीची आहे ती देखील त्याच्यात पाहणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्याचबरोबर निश्चित उत्पन्न आणि किमती याचा देखील विचार त्याच्यात होऊ शकतो. या निश्चित उत्पन्नात उत्पन्न किंवा उत्पन्न आणि किमती यात असणारे बदल किंवा त्या अनुषंगाने होणारे बदलाच्या स्थिती ह्या दिसून येऊ शकतात. सततचे होणारे बदल आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आर्थिक दृष्टीने नुकसान हे देखील त्या ग्राहकाच्या अनुषंगाने होऊ शकतं. परंतु ही समतोलाची स्थिती जी आहे ती गृहीत धरलेली आहे. त्यामुळे पैशाची किरकोळ उपयुक्तता स्थिर आहे, ती उपयुक्तता वाढत नाही. जसं आपण म्हणूया की शेअर मार्केटमधून जास्त पैसे मिळाले तर त्या पैशाची असणारी तिथली उपयुक्तता जास्त असेल, उपभोग केला तर कदाचित त्याची वेगळ्या पद्धतीची उपयुक्तता असेल. त्यामुळं उपभोग करत असताना याची सर्वसाधारण बाजारपेठेतली असणारी किंमत ही स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे. उपभोक्ते हे मुख्य मापनाच्या प्रवाहातले आहेत. मात्रात्मकतेचे मोजमाप करता येतं. निश्चित उत्पन्न आणि किमती, उपभोक्त्याचं उत्पन्न हे निश्चित स्वरूपाचं आहे, बाजारपेठेतल्या किमती देखील निश्चित आहेत, त्या अल्पकाळात दीर्घकाळात ह्या स्थिर प्रमाणात राहतात, त्या सतत बदलत नाहीत किंवा त्या बदललेल्या दिसत नाहीत. त्यामुळं समानता त्याच्यातही आपल्याला स्पष्ट दिसून येईल. त्यामुळं निश्चितता असल्यामुळं या किमतीच्या वस्तूची किंवा किमती आणि उत्पन्न याच्याशी समतोल साधता येऊ शकतो. अचानक पगार समजा 50,000वरून 1,00,000 रुपये झाला तर उपभोक्त्याची मागणी ही बदलू शकते, त्याची उपयुक्तता ही देखील बदलू शकते. त्यामुळं कोणत्या वस्तूची मागणी तो करेल त्यावेळेला त्याची स्थिती ही बदललेली असते. सतत अभिरुची आणि प्राधान्य असे मानले जाते की चव आणि ग्राहकांची प्राधान्य यात समानता राहील किंवा समान स्थिती असल्याचे आपल्याला अनुभवायला मिळेल. उपभोक्ता विश्लेषणाद्वारे ग्राहक समतोल कशा पद्धतीने राखेल, किती राखेल, मागणी वक्र कशा पद्धतीचं आहे
किंवा मागणी वक्र, उत्पन्न वक्र किंवा कमी करण्याच्या या नियमाच्या अनुषंगाने त्याच्यात मदत होऊ शकते का? सीमांत उपयोगिता ही विचारात घेतली जाईल. त्या युनिटच्या अनुषंगाने त्याच्यात दुसऱ्या युनिटमध्ये मांडणी केलेली आहे. वस्तूची किंमत आणि मागणी केलेले प्रमाण यांच्यातील संबंध हे देखील किती आहेत किंवा कशा पद्धतीने आहेत ते मार्शल यांच्या नियमात किंवा सिद्धांतात मांडलेले आहेत. मागणी वक्र हा उत्पन्न वक्र किंवा उपयुक्तता कार्यामधून वस्तूच्या मागणीचे वक्र हे प्राप्त केले जाऊ शकतात. मार्शलने वेगवेगळ्या वस्तूच्या उपयुक्तता या कार्याच्या अनुषंगाने स्वतंत्रपणे गृहीत धरले आहे. एकमेकांना कार्य डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणी वक्र मिळवलेलं आहे. किरकोळ उपयुक्तता कमी करणे, सीमांत उपयुक्तता कमी करण्याचा असे सांगतो की ग्राहक हा एखाद्या वस्तूचे अधिकाधिक युनिट्स खरेदी करतो, त्याची उपयुक्तता किंवा लागोपाठ एककापासून मिळणारे उत्पन्न हे कमी होत जाते किंवा किती कमी होईल, कशा पद्धतीने कमी होईल ते देखील मार्शलच्या या नियमाच्या अनुषंगाने सीमांत उपयुक्तता असेल, सरासरी उपयुक्तता असेल ते आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येईल किंवा जाणवेल. ग्राहक अधिशेष ही संकल्पना 1844 मध्ये डुपेंटिन या विचारवंतांनी मांडली. त्याच्यामध्ये 90 मध्ये त्यांनी काही ग्रंथ प्रकाशित केला. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकातील सैद्धांतिक विचार त्यांनी मांडले. या सैद्धांतिक विचाराच्याच अनुषंगाने एकूण स्थिती कशा पद्धतीने आहे किंवा उपयुक्तता ही संकल्पना सुस्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न त्याच्यात झालेला दिसतो. मापन क्षमता म्हणजे उपयुक्तता ही मोजमाप करण्याची जी तुलनात्मक स्थिती आहे तिचा अभ्यास केला. त्यांच्यामध्ये उपभोक्त्याचे अधिशेष म्हणजेच एखादे पैसे देण्यास इच्छुक आहे आणि यात फरक आहे. त्यामुळं आर्थिक सिद्धांतामध्ये विशेषतः त्याच्या सिद्धांतामध्ये अधिशेष ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना किंवा त्या अनुषंगाने असणारा फरक हा त्याच्यात मांडलेला आहे किंवा तो दिसून येतो. ग्राहक अधिशेषामध्ये ग्राहक अधिशेषाची संकल्पना प्रथमतः जी मांडलेली होती डुपेंटिन यांनी आर्थिक सिद्धांतामध्ये विशेषतः बदलाची स्थिती जी आहे ती चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. स्वतंत्र युटिलिटीची गृहीत हे देखील चुकीचं आहे किंवा पैशाच्या सतत किरकोळ उपयोगाची धारणा हे खरी नाही. मुख्य उपयुक्तता ही कशा पद्धतीने आहे, किती आहे ते पाहावी लागेल. कन्क्लुजनमध्ये उपयुक्तता ही एक मानसिक घटना आहे. ती समाधानाची किंवा समाधान किंवा एक सॅटिस्फिकेशन आपण म्हणूया ते दिसून येतं. ते आनंदाची भावना असते किंवा उपभोगातून ग्राहकांनी अनुभवलेले कल्याण किंवा वस्तू किंवा सेवेचा ताबा हा त्याला त्याच्यात मिळालेला असतो. म्हणजे एखाद्याला त्याचा फ्लॅट खरेदी केला असेल तर त्याचा तो ताबा मिळाल्याचा एक समाधान किंवा आनंद मिळालेला असतो. त्या अर्थाने ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, सापेक्ष संकल्पना आहे. उत्पादनातून मिळालेल्या उपयुक्ततेची पातळी ही व्यक्तीपेक्षा वेगळे असते. व्यक्तीला आणि इच्छा उपयुक्तता यांच्यातील संबंध देखील तपासलेले आहेत. मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयुक्तता आणि एकूण उपयुक्तता याचा देखील विचार याच्यात मांडलेला आहे. ग्राहकाच्या प्राधान्याचा मूलभूत गृहीतकावर देखील चर्चा केलेला आहे. या अनुषंगाने या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.